सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणारा अशा पद्धतीचे आर पाटील आज आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. पाटलांचे माझे तसं बघितलं तर फार सुरुवातीपासून 90च्या बॅचचे मी पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करायला सुरुवात केली आणि ती 90 पासून सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही एकत्रच काम करत होतो. परंतु इतकं आकस्मिकरित्या आमच्यातनं आपल्यातनं सगळ्यांतनं निघून जातील याच्यावर आज देखील विश्वास त्या ठिकाणी बसत नाहीये. नेहमी मी बघायचो विरोधी पक्षामध्ये असू द्यात, सत्ताधारी पक्षात असू द्यात, उपमुख्यमंत्री म्हणून काम करू देत किंवा ग्रामविकास मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, गृहमंत्री, कोणत्याही जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली तर सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच सातत्याने पाटील साहेबांनी काम करण्याचा प्रयत्न केला. ते नेहमी सर्वांना मला चर्चेतनं सांगायचे की आपण आपल्या जिल्ह्यापुरते मंत्री नाहीत, आपण आपल्या तालुक्यापुरते मंत्री नाहीत, आपण आपल्या महाराष्ट्राचे मंत्री आहोत आणि त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. विदर्भासारख्या गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेण्याच्या करता त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसलो त्यावेळेस मी त्यांना सुचवलं की तुम्ही ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करा, मोठा जिल्हा आहे, 24 आमदारांचा जिल्हा आहे. ते म्हणले नाही, मला त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोलीचं प्रतिनिधित्व करायचं. तिथं नक्षलवादी कारवाया होतात, तिथला तरुण वर्ग तरुणी ह्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी अक्षरशः विचार करत असतात आणि अशा वेळेस त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या करता तिथं आपण विकास केला पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजेत. अशाच प्रकारचा सातत्याने ध्यास पाटलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायचा आणि ते स्वतः त्या पद्धतीनं त्या गोष्टी स्वतः बोलून दाखवायचे. कुठलेही महत्त्वाचे निर्णय म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये आलो, सुरुवातीलाच पाटलांनी, पवार साहेबांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि ग्रामविकास आणि पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी स्वीकारत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण महात्मा गांधी, आपण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवू. मी म्हणलं यांनी काय होणार आहे? ते म्हणले ह्याच्यात श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग ह्याच्यातून गावाच्या गावं महात्मा गांधींच्या स्वप्नातलं जे खेडं होतं ते निर्माण करण्याचं काम आपण करूया. एवढ्या सुंदर सुंदर कल्पना खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायच्या. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना असेल किंवा डान्स बार बंदीच्या संदर्भातला निर्णय घेत असताना असंच एकदा गाडीतनं जात असताना त्यांनी पेपरमध्ये बातमी वाचली की एका मुलाने स्वतःच्या आईची हत्या केली का तर त्याला डान्स बारच्या करता पैसे कमी पडत होते आणि ती आई पैसे देत नव्हती आणि त्याच्यातनं त्यांनी ठरवलं की काही कुणी किती विरोध केला तर डान्स बार बंदीचा निर्णय आपण घ्यायचा आणि तो अंमलात आणायचा. पाटलांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांचे सर्वांशी अतिशय मित्रत्वाचे संबंध होते. सभागृहामध्ये ज्यावेळेस काम व्हायचं किंवा बाहेर पण काम व्हायचं त्यांची समय सूचकता अतिशय जबरदस्त होती. त्यांचा हजरजबाबीपणा आज देखील माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे. आम्ही 288 आमदार निवडून आलेलो होतो. त्या 288 आमदारांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्व असणारा, हजरजबाबी आणि प्रश्नाची जाण असणारा, ग्रामीण भाग असू द्यात, शहरी भाग असू द्यात, ह्या सगळ्यांचा फार बारकाईनं अभ्यास करणारा जर कोण लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आलेला होता तर त्याच्यामध्ये पाटलांचंच नाव पहिल्या क्रमांकाने त्या ठिकाणी घ्यावं लागेल. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. मी अनेकदा काही गोष्टी त्यांना स्पष्टपणे सांगायचो. कधी ते मला म्हणायचे की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, परंतु शेवटी काळाच्या नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही आणि जवळपास 3 ते 4 महिने हॉस्पिटलमध्ये ज्या आजाराने त्यांना ग्रासलेलं होतं त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये ते मला म्हणाले होते की आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सैनिक आहोत, आपण लढणारे लढवय्ये आहोत, आपण कधी हरणारे नाही आहेत, आपण त्या ठिकाणी जिंकणारेच आहोत आणि मी निश्चितपणे ह्या आजारात पण जिंकून दाखवीन एवढा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायचा. आणि सतत डॉक्टरांशी बोलत असताना डॉक्टरांनी गेल्या आठवड्यात सांगितलेलं होतं आता ते चांगले प्रतिसाद देत आहेत, ते निश्चितपणे ह्याच्यातनं बाहेर पडतील. आणि असं होत असताना अचानक कालपासून त्यांची सकाळपासून एकदम तब्येत त्या ठिकाणी बिघडली आणि सतत सर्व बाबतीमध्ये यश मिळवणारा हा नेता ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली, महत्त्वाचं संघटना कौशल्य असू द्यात किंवा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची किमया असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमपणे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये पार पाडल्या. अशा पाटलांना आज आपण त्या ठिकाणी
आपल्यातनं ते सोडून गेलेले आहेत. त्याचं अतिशय तीव्र दुःख. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कदापिही न भरून निघणारी एवढी मोठी हानी त्या ठिकाणी झालेली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.